चंद्रकांत दादा पाटलाला म्हणा, आम्ही मधल्या काळात तुम्ही पोरांचं चांगलं काम केल्यामुळे बोलायचं कमी केलं, तर तुम्ही नीट राय. तू उपसमितीचा अध्यक्ष होता, तोच व्हॅलेटियर रोखले होते हे आम्हाला माहिती. मराठीच्या शाख होऊ नको, इथून पुढे बोलू नको चंद्रकांत पाटलाला म्हणा, नाही तो मिठोबा मराठी काढतील मग. कारण या चंद्रकांत पाटलानेच आमचं व्हॅलिडिटी रोखून धरलं होतं मुख्यमंत्र्याच्या सांगण्यावर, हे आम्हाला चांगला माहिती. त्यामुळे इथून पुढे वचवच करू नको, कारण तो का लांब नाही. कोल्हापूर म्हणजे तो आमच्या घराण्याच्या कसाट्यात हे ध्यानात ठेवलं. आता चंद्रकांत पाटलाला काय अक्कल रे बुंगर येते, त्याचा विचार तर 50,000 त्याला अक्कलाशी ठुलं असतं का, त्याच्यामुळे त्याला काढून टाकले. चंद्रकांत पाटील लोक लांब जायला लागला आता, असा शब्द वापरला का त्यांनी? नाही, चंद्रकांत पाटलाने असा शब्द वापरला का नक्की? मला खोटं सांगू नका. असं म्हणा ना, तुम्ही प्रश्न आधी उलटा विचारला होता. मग चंद्रकांत पाटला आत्ता मी तो ढकेला असता ना लगेच. तसा प्रश्न आहे, तेच म्हणलं प्रश्नात, कारण तो काय बोलतो महाभारत घेणं असत. ते तसं नाही बोलून जर अंगावर आलं त्याच तर त्याला महाराष्ट्र सोडून देतात, दिल्लीत राहायची पंचफोडी ह्या शब्दामुळे. एक राजकारणाचे शब्द बोलावे, पण कोणचा शब्द बोलायचा आणि कोणचा नाही बोलायचा तो समाजाचा अस्मितेच असतो मराठीचा. मला माहित होत तो शब्द तो बोलणार नाही. तो जर बोलला ना त्याचा गेमच वाजवी. थांबा रे.